नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 3 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या आपल्या लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता मित्रांनो आपण परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभू प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करतो. मित्रांनो, जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल मित्रांनो, तुम्ही ते देखील पाहून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये जाऊन ते संपूर्ण व्हिडिओज पाहू शकता. त्यामध्ये देखील आपण जे मागील वर्षी लिपिक या पदासाठी जे PYQ पेपर झाले होते किंवा शिपाई या पदासाठी जे काही PYQ पेपर झाले होते ते आपण मित्रांनो संपूर्ण काही सोडवलेले आहेत, ज्याहून आपण PYQचा जो अंदाज घेऊन मित्रांनो येणाऱ्या परीक्षेचा पेपर जो की कसा राहू शकतो किंवा क्वेश्चनचा लेवल कसा राहू शकतो हे संपूर्णपणे आपण त्यामध्ये अभ्यासलेलं आहे. त्यामुळे ते व्हिडिओज तुम्ही नक्की पाहून घ्या. परीक्षेपूर्व संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण भाग 3 मध्ये परीक्षा दृष्टिकोनातून असेच काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा पहा, काय म्हणतो की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर यापैकी कोणत्या ठिकाणी जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे जे की खंडपीठ आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड म्हणजेच की डी, छत्रपती संभाजीनगर. तर यापैकी मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे जे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी थोडक्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर जे की ड याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील 2 असा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर जे की स्थित आहे, त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे असं म्हटलेलं आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल या प्रदेश जे की राज्याचं जे उच्च न्यायालय आहे त्या राज्याच्या थोडक्यामध्ये बाहेर स्थित आहे. तर मित्रांनो, बाहेर बाहेर उच्च न्यायालय राहणे म्हणजेच काय? तर अरुणाचल प्रदेश या राज्याचं उच्च न्यायालय थोडक्यामध्ये जे की गुवाहाटी, तर गुवाहाटी गुवाहाटी उच्च न्यायालय जे की त्याच्या राज्याच्या बाहेर आहे, आसाममध्ये आहे. तसेच आसाम, नागालँड आणि मिझोरम यासारख्या राज्यांसाठी एकच गुवाहाटी उच्च न्यायालय जे की आहे, जे ईशान्येकडील राज्यांसाठी हे एक सामान्य उदाहरण आहे. जिथे अनेक राज्यांसाठी एकच न्यायालय असते, पण अरुणाचल प्रदेश हे याचं जे की प्रमुख उदाहरण आहे. तर तिन्ही स्टेटसाठी थोडक्यामध्ये एक जे आहे त्या ठिकाणी उच्च न्यायालय आहे. पर्याय नंबर याचं काय होईल? तर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यामुळे त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरामध्ये स्थापन झाले? तर 25 या ठिकाणीचं उच्च न्यायालय म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, अमरावती. तर अमरावती या शहरामध्ये जे आहे 25वे थोडक्यामध्ये उच्च न्यायालय जे की स्थापन झालेलं आहे. तर पर्याय उत्तर काय होईल? याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 4था असा आहे, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरात स्थापन झाले? तर कोण्या शहरामध्ये स्थापन झालेलं आहे? तर याचं जे उत्तर आहे पर्याय नंबर याचं बी म्हणजेच की पुणे. तर पुणे या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये देशातील पहिले जे की दिव्यांग न्यायालय जे आहे जे की स्थापन झालेलं आहे, जिथे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकरणावर जलद सुनावणीसाठी हे विशेष न्यायालय जे की सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे काय होणार असेल उत्तर, जे की पर्याय नंबर याचं ब हे उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल. तर परीक्षेमध्ये तुम्हाला समजा याच्या स्थापनाविषयी वगैरे प्रश्न आला तर याची स्थापना झालेली आहे 2019 मध्ये थोडक्यामध्ये याची स्थापना जी आहे ती झालेली आहे. तर स्थापना हे वर्ष देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का कधी कधी आपल्याला त्याच्या वर्षासंदर्भात देखील परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जात असतो. त्यामुळे हे देखील तेवढंच IMP असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 5वा असा आहे, भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतो? तर 95% परकीय व्यापार या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की थोडक्यामध्ये ब, सागरी मार्ग. तर सागरी मार्गाने जे आहे भारतामध्ये जे की 95% हा परकीय व्यापार होतो, कारण का हा मार्ग जो आहे थोडक्यामध्ये स्वस्त मार्ग मानला जातो. म्हणून जे आहे थोडक्यामध्ये सागरी मार्ग हा जो आहे थोडक्यात 95% जे की जास्त वापर केला जातो. त्यानंतरचा आपला पुढील 6वा प्रश्न, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात डॅश जागा आहेत? जे की किती जागा आहेत संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की 250 जागा या ठिकाणी आहेत. आता संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर कनिष्ठ सभागृह म्हणजे काय? तर कनिष्ठ सभागृह म्हणजे ज्याला आपण लोकसभा असं म्हणतो, तर वरिष्ठ सभागृह हे राज्यसभेला म्हणतात. आणि राज्यसभेमध्ये एकूण किती जागा आहेत? तर राज्यसभेमध्ये एकूण थोडक्यामध्ये जे की 250 जागा आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं जे काय उत्तर होणार असेल, जे की ए याचं जे आहे ते उत्तर या ठिकाणी होणार असेल. आणि परीक्षा दृष्टिकोनातून तुम्हाला हा प्रश्न IMP म्हणून लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, कारण का हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 7वा प्रश्न असा आहे,
भारतीय राज्यघटनेच्या डॅश कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकता येतं, तर कोणत्या अनुच्छेदानुसार? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अनुच्छेद 61 नुसार जे आहे थोडक्यामध्ये राष्ट्रपतींना काढून जे आहे ते टाकता येतं. तर भारतीय राज्यघटनेच्या पर्याय नंबर याचं काय होईल? पर्याय नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं थोडक्यामध्ये उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 8वा असा आहे, निळा सावळा झरा वाहत आहे, विशेषण ओळखा. तर निळा सावळा झरा वाहत आहे, तर यामधलं विशेषण कोणतं आहे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे किंवा सांगायचं आहे. तर विशेषण काय होणार असेल मग यामधलं? जे की पर्याय नंबर आपला ब, जे की निळा सावळा हे या ठिकाणचं थोडक्यामध्ये विशेषण जे की होणार असेल. म्हणून याचं उत्तर काय होईल? पर्याय नंबर ब या ठिकाणी याचं जे आहे थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. तुम्हाला परीक्षेमध्ये देखील ह्या प्रकारचे आणि ह्या लेवलचे प्रश्न जे तुम्हाला असणारे असेल मित्रांनो, त्यामुळे या लेवलच्या प्रश्नांचं तुम्हाला अभ्यास करणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालयासाठी निघालेल्या क्लर्क आणि प्यून या पदासाठी असलेला आपला स्पेशली कोर्स मित्रांनो तुम्ही जॉईन केला नसाल तर लगेच मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून हा लगेच आपला स्पेशली मित्रांनो क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण जे काही मुंबई उच्च न्यायालयासाठी प्यून व क्लर्क या पदासाठी लागणारा A to Z अभ्यासक्रम मित्रांनो आपण यामध्ये कव्हर करून दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे देखील मित्रांनो आपण इन्क्लूड करून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो समजून घेण्या मित्रांनो अतिशय मदतगार जे की ठरणारा असेल. त्यासोबत यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कोर्स व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये टेस्ट सिरीज आणि मित्रांनो ई बुक देखील आपण प्रोव्हाइड करून दिलेला आहे ॲज पर युअर सिलेबस. त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं इतरत्र कोणतंही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला इतर कोणत्याही सोर्सची अजिबात आवश्यकता पडणार नसेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला स्पेशली क्रॅश कोर्स ज्याची ऑफर प्राइस आपण 499 ठेवलेली आहे, तुम्ही जर घेतला नसेल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची जे मित्रांनो लिंक दिलेली आहे लगेच क्लिक करा आणि मित्रांनो तिथून आपला लगेच कोर्स जॉईन करून चांगल्या उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही लागू शकता. कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली असलेली स्पेशली रेकॉर्डेड बॅच जॉईन केलं नसाल तर लगेच आपली महाएक्झाम पॉईंटचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन लगेच जॉईन करून घ्या. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आपण ऑनलाईन टेस्ट ई बुक व त्यासोबत तुम्हाला जे काही आपले व्हिडिओज अवेलेबल आहेत ते संपूर्ण व्हिडिओज त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून दिलेले आहेत, जे की तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्याचं मित्रांनो संपूर्ण काही सफिशियंट असणार आहे. आणि जर तुम्ही दोन्ही पदासाठी लिपिक व शिपाई आम्हाला दोन्ही पदासाठी अप्लाय केला असेल मित्रांनो तुम्हाला ऑल इन वन कोर्स आपला तोच उपयोगी पडणारा आहे. मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या खरेदी करण्याची कोणतीही आवश्यकता गरज पडणार नाही. तर तुम्हाला ऑल इन वन कोर्स आपण फक्त 499 च्या आपल्या डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे, जो की 100% तुमचा निकाल आणण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मदतगार ठरणारा असा मित्रांनो तो आपला जो की व्हिडिओ कोर्स आहे. त्यामुळे ज्यांना एक्झाम क्रॅक करायचं आहे, ज्यांना प्रथम प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी आपले नाव नोंदवायचं आहे, त्यांनी लगेच आपलं जे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. त्यानंतर आपला पुढील प्रश्न काय म्हणतो 9वा पहा, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेमध्ये असतो? तर कोणत्या अवस्थेमध्ये असतो या ठिकाणी आज विचारलेला आहे. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, स्नायू अवस्थेमध्ये, जे की पर्यायानुसार या ठिकाणी आपल्याला स्नायू हेच निवडावं लागणार असेल. पर्याय नंबर याचं ड हे याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती? तर जे की घटना समितीची स्वीकृत निशाणी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, हत्ती. तर हत्ती ही जी आहे घटना समितीची एक स्वीकृत निशाणी होती, म्हणून पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलवल्यास त्यांचे अध्यक्ष कोण भूषवतो? जे की राष्ट्रपतीनं जे काही बोलवल्यास तर अध्यक्षपद जे की कोण भूषवतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ड, लोकसभेचे सभापती. जे लोकसभेचे जे सभापती असतात ते जे आहे त्याचे अध्यक्षपद जे थोडक्यामध्ये भूषवतात, म्हणून याचं उत्तर काय होईल? पर्याय नंबर ड. त्यानंतर प्रश्न 12 आपला, मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज जे की दिले जाऊ शकते? तर किती जास्तीत जास्त कर्ज दिलं जाऊ शकतं? तर याचं जे उत्तर आहे ते याचं उत्तर पर्याय नंबर जे की क, 10 लाख. तर 10 लाख रुपये जे आहे जास्तीत जास्त कर्ज थोडक्यामध्ये दिलं जाऊ शकतं, म्हणून पर्याय नंबर याचं क हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा आपला पुढील, अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे? यापैकी कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, कापूस. तर कापूस कृषी संशोधन केंद्र जे आहे थोडक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून उत्तर होईल पर्याय नंबर याचं ड जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभवतो? तर जे काही विद्यापीठांचा जो कुलपती जबाबदारी आहे ती, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क, राज्यपाल. तर राज्यपाल हे जे आहे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलपती जबाबदारी जी आहे ते स्वीकारतात, त्यामुळे पर्याय नंबर याचं क हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 15वा काय म्हणतो पहा, एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजूर देण्यास टाळले असेल तर अशा वेळी राष्ट्रपती आपला डॅश वापरत असतो, तर त्यावेळेस कोणता अधिकार ते वापरतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की
ब. नकार अधिकार थोडक्यामध्ये वापरतात. समजा एखादं विधायक आहे जे की राष्ट्रपतीने मंजुरी देण्यास जे टाळाटाळ केले किंवा टाळलेलं असेल अशा वेळेस तेही त्यांचा अधिकार जो की वापरतात. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 16वा. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे? यापैकी कोणते विभाग जे आहे ते अग्रेसर आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब. विदर्भ व मराठवाडा हे जे आहे थोडक्यामध्ये महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी जे की अग्रेसर आहे. म्हणून याचं उत्तर काय होतं? पर्याय नंबर ब हे जे आहे याचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 17वा असा आहे. काय म्हणतो पहा. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की औष्णिक विद्युत ऊर्जा यासाठी जे आहे महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर जो आहे तो केला जातो. म्हणून पर्याय नंबर याचं उत्तर ए हे या थोडक्यामध्ये उत्तर याचं होणार असेल. तर असे मित्रांनो आपले आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 17 क्वेश्चन जे आहे थोडक्यामध्ये सोडवलेले आहेत, जे की तुमच्या लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या मित्रांनो परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत. जर तुम्हाला या व्यतिरिक्त किंवा याहून हाय लेवलचे क्वेश्चन हवे असेल खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशल रेकॉर्डेड बॅच जॉईन केलं नसेल ज्या विद्यार्थ्यांनी, तर त्यांनी लगेच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्यातून मित्रांनो तुम्ही चांगल्या उत्तम तयारीसाठी आपली मित्रांनो बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज ई बुक हवा असेल ते देखील त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे वेळ हा अतिशय कमी असणार असेल, त्यामुळे लगेच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.